नमस्कार मित्रांनो. आज आपण फायनान्समधला एक रूल बघणार आहोत. 100 मायनस युअर एज रूल. हा रूल ॲसेट ॲलोकेशनसाठी वापरतात. तुमचे सध्याचे वय 100 मधून वजा करा आणि जे उत्तर येईल ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचे ॲलोकेशन असले पाहिजे. समजा तुमचे वय 30 असेल तर 100 मायनस 30 इज इक्वल टू 70. सो 70% हे तुमचं इक्विटीचं ॲलोकेशन असले पाहिजे आणि 30% हे तुमचं डेब्टचं ॲलोकेशन असलं पाहिजे. पण जर तुमचे वय 60 असेल तर 100 मायनस 60 इज इक्वल टू 40. सो 40% हे तुमचं इक्विटीचं ॲलोकेशन असलं पाहिजे आणि 60% हे तुमचं डेब्टचं ॲलोकेशन असलं पाहिजे. तर हा रूल असे सांगतो की जर का तुमचं एज कमी असेल तर तुम्ही तुमचं इक्विटीचं प्रमाण जास्त ठेवलं तरी चालतं, पण जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं तुम्ही तुमचं इक्विटीचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे आणि डेब्टचं प्रमाण हे वाढवलं पाहिजे. डेब्टमध्ये सर्व प्रकारचे बॉन्ड्स जसे की गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स, तसेच टी बिल्स, ट्रेजरी बिल्स इत्यादी येतात. तर इक्विटीमध्ये शेअर्स, म्युच्युअल फंड्स, डेरिव्हेटिव्हज, फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे सर्व प्रकार इक्विटीमध्ये येतात. तर तुम्हाला अशा इतर छोट्या छोट्या गोष्टी जर का जाणून घ्यायच्या असतील तर माझं चॅनल फॉलो करा, तसेच माझी वेबसाईट ह्याला भेट द्या. धन्यवाद.